अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गाणगापूरमध्ये इथे राहायचं कुठं, पारायण कुठं करायचं, गाणगापूरमध्ये आपण गेल्यानंतर तिथे 1 दिवसाचं पारायण करायचं का 3 दिवसाचं पारायण करायचं, तुमच्या मनातील सगळे प्रश्नाची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। एकाच व्हिडिओमध्ये सगळे उत्तर देणार आहे की कुठं राहायचं, काय करायचं। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। ही जी माहिती आहे ते स्वतः अनुभव घेऊन, म्हणजे 3-3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण महाराजांनी करून घेतलं। गाणगापूरमध्ये तिथे गेल्यावर तुम्हाला कोणीही सांगणार नाही, कोणीही सांगत नाही, प्रत्येक जण आपल्या वाचण्यामध्ये असतं। म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून ह्यावेळेस ट्रॅव्हल्सने गेलो होतो। रात्री ट्रॅव्हल्स होती, हमसफर ट्रॅव्हल्सने आम्ही छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला गेलो। तिथं सकाळी 5:30 वाजता उतरलो। मग तिथून 5:30 ला रेल्वे स्टेशन होतं सोलापूरचं। सोलापूर रेल्वे स्टेशनहून आम्ही गाणगापूर रोडला उतरलो ट्रेनने। 6 वाजता एक ट्रेन असती, एक 6:30 ला ट्रेन असती, एक 7 वाजता ट्रेन असते। मग गाणगापूर रोडला उतरल्यानंतर, हे का बरं सांगतोय का खूप जण कन्फ्युज होता। गाणगापूर रोडला उतरल्यानंतर तिथून 60 रुपये बस पण घेतात किंवा प्रायव्हेट जे आहे ते 60-60 रुपये घेतात। स्टेशनला उतरल्यानंतर थोडं चालत जायचं आणि तिथं बस स्टँड आहे। गाणगापूर रोडला एक छोटं बस स्टँड आहे, तिथून तुम्ही बसने जाऊ शकता किंवा प्रायव्हेटने 60-60 रुपये घेता। म्हणजे कोणाला किती पैसे घेता हे पण मी आपल्याला सांगतोय। 60 रुपये घेता, तिथून तुम्ही काय यायचं, डायरेक्ट ते बस स्टँड पर्यंत सोडता। गाणगापूरचं मेन गाव आहे तिथं सोडता। तिथं सोडल्यानंतर आपण सगळ्यात पहिले, तुम्ही गाणगापूरमध्ये कधीही आला असेल, सकाळी आला असेल, दुपारी आला असेल, रात्री आला असेल, कधीही आला असेल, तर काय करायचं, आल्यानंतर सगळ्यात प्रथम संगमावर जायचं। गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, महाराज काय म्हणायचे, तुम्ही गाणगापूरमध्ये आले पहिले संगमावर स्नान करा, मग बाकीच्या गोष्टी। मग आल्यानंतर रात्री जर तुम्हाला जास्त उशीर झाला, रात्री तुम्हाला जर वाटत असेल 9-10 वाजले, नका जाऊ, दुसऱ्या दिवशी जा। संगमावर गेल्यानंतर तिथं स्नान करा। आता गाणगापूरमध्ये राहायचं कुठं, गाणगापूरमध्ये संगम रोडवर मी कुठं राहिलो होतो, बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचंय बरोबर। गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपली जी हॉल असेल, रूम असेल, ती आपल्या जवळ असावी। म्हणून संगमाच्या जवळ एवढे मठ आहे, खूप मठ आहे, तिथे राहायची सोय होते। त्याचे रेट पण मी आपल्याला सांगतो, कारण मी सगळीकडे फिरलो म्हणून मी आपल्याला सांगतो। त्याचे रेट आहे, जर एका व्यक्तीचे 100 रुपये घेता, रूम करा किंवा हॉल करा, एका व्यक्तीचे 100, पण कमीत कमी 4-5 जण पाहिजे। 4-5 जण असले तर 100 रुपये घेता, एका व्यक्तीचे 100 रुपये। आणि हॉलमध्ये झोपा, हॉल असेल, रूम असेल, 2-3 जण असेल तरी पण 100 रुपयेच घेता। याप्रमाणे तुम्ही राहू शकता। काही ठिकाणी मी बघितलं नाही, मी गेलो नाही, पण काही जण म्हणत होते काही ठिकाणी फ्री मध्ये राहायची व्यवस्था आहे, काही एका साइड मध्ये, तिथं पण एकदा बघा। आणि संगमाजवळ खूप मठ आहेत, चौकशी करा। असं नाही मी म्हणतो इथंच घ्या तिथंच घ्या, असं कधीच करू नका। मी पण स्वतः करत नाही, मी 4 ठिकाणी विचारपूस करतो, किती पैसे, काय पैसे। पण नॉर्मली एका व्यक्तीचे 100 रुपये घेता, नॉर्मल सगळ्यांचं कॉमन 100 रुपये एका व्यक्तीचे घेता। आणि जर आपल्याला रूम करायचे असेल तर 400 असेल, 500 रुपये असेल ते घेता नॉर्मली, जास्त रेट नाही। जास्त कोणी घेत असेल तर दुसरीकडे बघा। गाणगापूरमध्ये जास्त मोठं गाणगापूर नाहीये, म्हणून जास्त हॅम्बल नाही व्हायचं। 2-4 ठिकाणी चौकशी करा, हा मठ नाही तर तो मठ, तो मठ नाही तो मठ। मोठा मारुती आहे तिथं पण आहे, भस्माच्या डोंगराच्या बाजूला पण आहे, कैकाडी महाराजांचा मठ पण आहे, असे खूप मठ आहे। तुम्ही राहायची ताण घेऊच नका, खूप मठ आहे। आता हे स्क्रीनवर सगळं दाखवलं मी। अजून दुसरी गोष्ट, आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला 7 दिवस राहायचं, आम्हाला 15 दिवस राहायचं, 7 दिवस असेल। खूप जण म्हणणार दादा मी एकटाच आहे, एकट्याला रूम भेटत नाही गाणगापूरला। लक्षात ठेवा, एकट्या व्यक्तीला रूम भेटत नाही। तिथं पत्राचं शेड टाकलेलं आहे, पहा स्क्रीनवर टाकेल मी आपल्याला, पत्राचं शेड टाकलेलं आहे, तिथं विनामूल्य तुम्ही राहू शकता। फक्त पाकिट, पैसे याच्यापासून, चोरापासून थोडं सावध राहायचं। तिथं विनामूल्य राहू शकता। खूप लोक रात्री झोपतात तिथं, मी व्हिडिओ मध्ये दाखवेल तुम्हाला। रात्रीचं झोपता लोक तिथं, सकाळी पण झोपता, विनामूल्य येते। पुढच्या वेळेस पण मी ठरवलेले आता, याच्या पुढच्या वेळेस कोणताही मठामध्ये याच्यामध्ये मी राहणार नाही आता, बस झाला आता। 4 भिंतीमध्ये राहायचं नाही,
गाणगापूरमध्ये जायचं ना आपल्याला, तर आपण साधं होऊन जायचं. काय गरज आहे तुम्हाला मोठी हॉटेल पाहिजे, झोपायला बेडच पाहिजे? मी कधीच नाही करत. साधं जमिनीवर झोपतो आपण. गुरुचरित्र पारायण करतो ना, साधं जमिनीवर झोपायचं. पुढच्या वेळेसपासून मी मठामध्ये कोणत्याही मठात राहणार नाही. साधं जे पत्राचं आहे ना तिथं राहायचं. कारण की तिथं पण खूप जण राहतात. आपण जातो गाणगापूरमध्ये 6 महिन्यातून, वर्षभरातून. मग आपली रोजची लाईफस्टाईल सोडून थोडं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पत्राच्या शेडमध्ये राहा, फक्त आपले पाकिट बॅग सगळं व्यवस्थित सांभाळा, तेवढंच महत्वाचं आहे, दुसरं काही नाही. परत आता तुम्ही तिथे गेले, तुमची राहायची व्यवस्था झाली तर तुम्ही काय करायचं, संगमावर जायचं. तो खूप जण म्हणणार आता संगमाचं पाणी खराब आहे, हे ते. थोडं लांब जा, थोडं चालत थोडं लांबच्याच ठिकाणी जा, तिथं पाणी चांगलं असतं. संगमाच्या त्या साईडला थोडं आतमध्ये गेलं तुम्ही, चांगलं पाणी चांगलं असतं. स्नान करायचं, औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या. ते गंडे दोरे घेणं बंद करा. ते गंडे दोऱ्याची काही गरज नाही. मी खूप बघितलं, खूप लोक ते गंडे दोरे घेत होते. किती लोकांना सांगितलं तरी ऐकत नाही लोक. ते गंडे दोरे घ्यायचे नाही. संगमाला स्नान करायचं, प्रदक्षिणा मारा औदुंबराला 11. आता तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं असेल तर गाणगापूरमध्ये तुम्ही 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं पारायण करू शकता. 1 दिवसाचं, 3 दिवसाचं पारायण करू शकता. तिथे बुकिंग करायची असते का? बुकिंग काहीच नाही. रिकामं दिसलं बसून घ्यायचं, आपली जागा आहे. लक्षात ठेवा. गाणगापूरमध्ये जाताना काय सोबत घेऊन जायचं? आपली पोथी, तेलाची वात, तुपाची वात असेल, धूप असेल, हे आपलं अगरबत्ती असेल किंवा काळीचपेटी असेल, हे आपलं सोबत घेऊन जा. आपली पोथी घेऊन जा, वाचायचं. 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय, नंतर 23 ते 33 आणि 34 ते 53 अध्याय वाचायचे. हे 3 दिवसाचं वाचण्याचे नियम आहे. 1 दिवसाचं सकाळपासून वाचायचं. पारायण वाचण्यासाठी कधीपासून चालू होतं हे वाचन? ते सकाळी 5 वाजता किंवा 4 वाजता चालू होतं. 4 नंतर चालू होतं, रात्री 9 वाजेपर्यंत आहे. रात्री 9 वाजता तिथे लॉक लागल्या जातं. आपण 3 दिवस पोथी तिथंच ठेवायची, पोथी उचलायची नाही. पोथी उचलायची नाही, 3 दिवस तशी पोथी ठेवायची, पोथी वाचायची. गुरुचरित्र वाचन करत असताना मध्ये उठलं चालेल का? चालेल. तुम्ही मध्ये वाटलं, तुम्हाला काही काही जणांना गुंगी येते, काही काही जणांना झोप येते. तिथं बाधित व्यक्ती खूप असतात. माझ्या पण बाजूला काय झालं, बाधित व्यक्ती सगळे जमा झाले. मला अचानक झोप लागली. मग अशा वेळेस काय करायचं, गोमित्र घ्यायचं अंगावर. तुम्ही उठू शकता, तिथं प्रदक्षिणा मारू शकता. गाणगापूरमध्ये काहीही बंधन नाही. उठू शकता, बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. गाणगापूरमध्ये तुम्ही वाचन करत असताना तुम्हाला वाटलं अध्याय पूर्ण झाला, उठा, फिरा, परत बसा. खूप जणांना झोप येते, खूप जणांना त्रास होतो, तर गोमित्र टाकायचं अंगावर. परत आपला दिवा चालू पाहिजे, आपलं लक्ष सगळं पोथीमध्ये पाहिजे. खूप जणांचं बघितलं मी तिथं, ते मनातल्या मनात वाचतात. काय वाचतात त्यांना समजत नाही. आपण जेव्हा गाणगापूरमध्ये पारायण वाचतो तेव्हा प्रत्यक्ष दत्त महाराज ते ऐकत असतात. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार दादा मी एवढे जण वाचत असता, मग माझंच कसं ऐकणार आहे? महाराजांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कटाक्षाने लक्ष असतं महाराजांचं. महाराज प्रत्यक्ष आहेत. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, गाणगापूरमध्ये जा. महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देतील. वाचायचं, मोठ्याने वाचायचं. मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही, नुसते बोट फिरवायचे नाही. पुरुषांनी सवळ घालावं. सवळ म्हणजे धोतर असेल, धोती असेल ते सवळ घाला. जीन्सच्या पॅन्टवर, बनेल अंडर पॅन्टवर गुरुचरित्र वाचू नका. सवळ प्रॉपर घाला. वरती वस्त्र नाही घातलं काही प्रॉब्लेम नाही. महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं. दुसरं कोणतं गुरुचरित्र वाचू नये. महिलांनी पण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, हे करा. तिथे पण गाणगापूरमध्ये एक बाई आली होती, गाऊनवर बसत होती. मी म्हटलं ताई तुम्ही बसू नका, म्हटलं तुम्ही साडी घाला किंवा हे करा. मग नंतर तिने चेंज केलं आणि नंतर केलं. ते दादा मला माहितच नाही म्हणे. ती 7 दिवसापासून गुरुचरित्र गाऊनवर वाचते, पण तिला कोणीच काही बोललं नाही. कारण की तिथं कोणाला बोलायला वेळ नाहीये. तुम्हाला कोणीच कोणी बोलणार पण नाही. पण आपलं स्वतःचं भान आपण राखलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. 3 दिवसामध्ये तुम्ही जेवढं जमेल तेवढं पारायण करा. पारायण करत असताना सगळ्यात पहिले भस्म लावायचं. भस्म न लावता जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर तुम्हाला वाचनच होत नाही. खूप जणांची जीभ जड होते. भस्म कसं लावायचं?
भस्म घ्यायचं, तिथं भस्माचं आहे, भस्म कालवायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, महिला असेल पुरुष असेल कोणी असेल, भस्म लावून गुरुचरित्र वाचावं. वाचन करताना मग अपराह्नाचा काय दोष आहे? खूप जण म्हणतात दादा गुरुचरित्र वाचायला बसले मग आजूबाजूचे जेवलं चालतं का? हे बघा, मी स्वतः काय करतो, गाणगापूरमध्ये ते जे सगळे प्रसाद येतो तो सगळा दत्त महाराजांचा आहे. जे वाटत असते त्यांचं, हॉटेलमध्ये नाही. बाहेर अन्नदान करता, आता 1-2 ठिकाणी आपण अन्नदान केले, तिथं पण तो प्रसाद तुम्ही घेऊ शकता. 11 वाजता अन्नदान असतं संगमाच्या जवळ, रोज 11 वाजता वरम भात भाजी पोळी, रोज 11 वाजता संगमाच्या जवळ कैकाडी महाराजांचा मठ आहे, गाडगे महाराजांचा मठ आहे. तिथे रोज 11 वाजता वरम भात भाजी पोळी सगळं भेटतं. तुम्ही सकाळीच पारायण जर सकाळी 5 वाजता बसले, तुमचं 11 वाजेपर्यंत 10:30 पर्यंत होऊन जातं. 10:30 वाजता तुम्ही तिथं जाऊ शकता. एकदा पारायण झाल्यानंतर प्रसाद घ्यायचा. पारायण चालू असताना प्रसाद घ्यायचा नाही. पारायण वाचून घ्यायचं सकाळी वाचून. आता आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो तर आम्ही 11च वाजले होते आम्हाला बसायला, म्हणून आम्ही काही खाल्लं नाही जोपर्यंत पूर्ण होत नाही. 4 वाजले होते मला वाचायला. 4 वाजेशिवाय मी दिवसभर काहीच खाल्लं नाही. मग नंतर 4-5 वाजता आम्ही तिथं प्रसाद होता तेवढा प्रसाद घेतला बस. गाणगापूरमध्ये 3 दिवसामध्ये आपला आहार कमी ठेवावा. एक वेळ जेवढं तरी चालतं. हे झाल्यानंतर आपण 3 दिवस पारायण करायचं, पोथी तिथंच ठेवायची, मौनव्रत धारण करायचं, गोमूत्र टाकायचं. आपण जे धोतर ते घालणार असेल ते एका वेगळ्या ठिकाणी ठेवा. जी साडी तुम्ही घालणार असेल ती वेगळ्या ठिकाणी ठेवा. काही जण तिथं महिला पण होत्या, काय करत होत्या, महिला असेल पुरुष असेल ते काय संगमावर जायच्या, आंघोळ करायच्या, काही जण ओला वस्त्राने पण वाचायचे. प्रत्येकाचा नियम आहे, प्रत्येक जण आपापलं वाचतं. परत हे 3 दिवस केल्यानंतर आपण याचं उद्यापन कसं करायचं? आपण काय केलं, मी तिसऱ्या दिवशी काय केलं, मी स्क्रीनवर दाखवतो आपल्याला. तिसऱ्या दिवशी काय केलं, मी आरती केली. त्या दिवशी उपास होता, त्या दिवशी सोमवार होता. मग त्या दिवशी काय केलं, आम्ही राजगिऱ्याचे लाडू दाखवले, खडी साखर दाखवली, आरती केली आणि तो प्रसाद राजगिऱ्याचे लाडू तिथं वाटायचे. जे संगमावर जे लोक बसलेले त्यांना प्रसाद वाटावं. तुम्हाला जमलं तर सगळ्यांचं दर्शन घ्या, आणि एकाच वेळी एवढे जण तुम्हाला गुरुचरित्र वाचायला भेटतील आणि त्यांचं दर्शन घ्यायचं. हे केल्यानंतर घरी आल्यानंतर आज घरी आल्यानंतर आज मी घरी सत्यनारायण करतोय, आणि सत्यनारायण झाल्यानंतर महाराजांना पोथीला नैवेद्य दाखवायचा. कधी लक्षात ठेवा, गाणगापूरमध्ये तुम्ही पारायण केल्यानंतर घरी आल्यानंतर तसं उद्यापन करावं. सवाष्ण ब्राह्मण जीव घालावं, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यावं, आणि घरी पोथीला नैवेद्य दाखवायचा, वरम भात भाजी पोळी. हे केल्याने पूर्ण आपलं पारायण आहे ते पूर्ण होतं. खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, राहायचं कुठं? तुम्ही गाणगापूरमध्ये संगमाजवळ मठामध्ये कुठेही राहा, काही प्रॉब्लेम नाही. सांगितलं 100 रुपये रेट आहे नॉर्मल एका व्यक्तीचे, आणि नॉर्मली 400-500 रुपये घेता. याच्यावरती जास्त कोणी घेत असेल तर दुसरीकडे राहा. खूप पर्याय आहे, 4-5 ठिकाणी विचारा, जास्त गडबड करायची नाही. कारण की संगमाजवळ रूम घेते ना, तुम्हाला सोपं पडतं. वाचन झालं, तुम्ही इथं बसले, परत वाचन झालं रूमवर येऊ शकता. परत संध्याकाळी रोज तुम्ही गाणगापूरमध्ये जितके दिवस असाल तर रोज संध्याकाळी 8 वाजता पालखीला जायचं, 7 वाजताच जायचं. आम्ही 6 वाजता जात होतो. 6 वाजता जायचं, महाराजांचं दर्शन करायचं, पालखी अटेंड करायची, परत आपापल्या रूमवर यायचं. तिथं पण जे गाणगापूरचं बस स्टँड आहे तिथं पण एक अन्नछत्र आहे जवळ, कोणाला विचारा, अन्नछत्र म्हणून आहे. चौक येतो, चौकाच्या जवळ एक अन्नछत्र आहे, कोणालाही विचारा, कोणीही सांगेल. तिथं तुम्ही प्रसाद घेऊ शकता. ते प्रसाद घ्यायचा, रात्री तो प्रसाद घ्यायचा आणि नंतर आपापल्या रूमवर यायचं. आम्ही हे रोज 3 दिवस करायचो. म्हणजे महाराजांचं दर्शन रोज 3दा होतं, आपलं 3दा दर्शन होतं. आणि यायच्या वेळेस दुपारी गाणगापूरमध्ये दुपारी 12 वाजता आरती असते, संध्याकाळी 8 वाजता पालखी असते. तुम्ही जितक्या दिवस तुम्ही गाणगापूरमध्ये राहणार तितक्या वेळेस महाराजांचं दर्शन संध्याकाळी 6 वाजता तरी घ्या, किंवा दुपारी तरी दर्शन घ्या. दुपारी गर्दी असेल तर संध्याकाळी घ्या, किंवा सकाळी 5 वाजता तरी घ्या, कधीही घ्या. तर तुम्ही म्हणणार दादा आम्ही गाणगापूरमध्ये नुसतं जातोय, आम्हाला काही पारायण नाही करायचं, फक्त दर्शन करायचं. काय करायचं त्यांच्यासाठी, तुम्ही तिथं जा, संगमावर स्नान करा, हातपाय तोंड धुवा, आणि नंतर आपण प्रदक्षिणा मारा 108 किंवा हे, आणि तिथं कोणताही गुरुचरित्राची पोथी असेल तिथं जाऊन डायरेक्ट बसायचं नाही. खूप जणांचं बघितलं जीन्स पॅन्टवर वाचत चालत नाही हो, स्वामी चरित्र वाचा.
महिला पण वेगवेगळ्या कपड्यामध्ये ते वाचू लागला, चालत नाही ते. दुसरे कोणी गुरुक्षेत्र पारायण करत असताना तुम्ही तिथं जाऊन बोट हे करता किंवा वाचता, काही कामाचं नाही ते. स्वामी चरित्र वाचा, नामस्मरण करा, ती संगम पवित्र भूमी आहे, भस्म लावून करा आणि भस्मांकित होऊन पारायण करायचं. गाणगापूर मधले हे सगळे प्रश्नाचे उत्तर तुमचे मनातले झाले असतील, तरी पण नसन झाले तरी पण मला अवश्य कमेंट करून सांगा. खूप छान पारायण होतं, खूप छान पारायण झालं माझं यावेळेस, मन हलकं झालं. आणि व्हिडिओ करायचा हाच उद्देश आहे की लोकांना त्याचं महत्व कळावं, मनातली भीती कळावी. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आयुष्यामध्ये एकदा तरी संगमावर गाणगापूर इथे गुरुचैत्र पारायण करा, मनातली भीती दूर करा. राहायचं प्यायचं ताण घ्यायचा नाही, महाराज प्रत्यक्ष आहेत. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.